नमस्कार मित्रांनो. देवाला कोणती भाषा समजत असेल बरं? म्हणजे माणसांच्या हजारो भाषा, प्रत्येक प्रांतवार वेगळी भाषा. तसंच प्राण्यांच्या त्यांच्या सगळ्या वेगळ्या 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 भाषा, पक्ष्यांच्या त्यांच्या भाषा, जलचरांच्या त्यांच्या भाषा, अशा सगळ्या सजीवांच्या लाखो भाषा. तसंच निर्जीवांच्या देखील त्यांच्यात बोलण्याच्या इलेक्ट्रॉन व्होल्टची भाषा किंवा इतर सर्व भाषा मिळून अशा करोडो भाषापैकी देवाला कोणती भाषा समजत असेल? आपली मराठी भाषा देवाला येत असेल का? आणि येत नसेल तर मराठीची बाराखडी शिकून त्याचं व्याकरण समजावून घेऊन देव आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या मोठ्यांना काही 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगू शकतो का? याच अर्थाची माझी आजची कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे अ आ ई. तर कविता अशी आहे. अ आ ई देवा रटशील का, अंगाई थोरा गाशील का. अ आ ई देवा रटशील का, अंगाई थोरा गाशील का. थोरांची थोर स्वप्न फार, थोरांची थोर स्वप्न फार, त्यांच्या डोई दुनियेचा भार. एकाला दुजाचा नेहमी कार, थंडाई थोडी देशील का. अ आ ई देवा रटशील का. आटा आट चाले अष्टो प्रहर, आटा आट चाले अष्टो प्रहर, आकाशी नाही धरणीचा धर. अजून पडली त्या पडद्याची भर, पडदा म्हणजे TV, मोबाईल, लॅपटॉप. अजून पडली त्या पडद्याची भर, अंबारी थोडी झुलवशील का. अ आ ई देवा रटशील का. त्यांना ठावी जीत आणि हार, त्यांना ठावी जीत आणि हार, जगणे आहे फक्त व्यवहार. कोणी कोणाशी बोलेना फार, त्यांच्याशी थोडं बोलशील का. अ आ ई देवा रटशील का. सगळ्यांना हवे सगळे फार, सगळ्यांना हवे सगळे फार, माया सरे अन उरे अंगार. येणे तेने घडे तिरस्कार, पत्रांनी प्रेम पाठवशील का. अ आ ई देवा रटशील का, अंगाई थोरा गाशील का. धन्यवाद. कविता कशी वाटली ते जरूर कळवा. धन्यवाद.